मित्रांनो, जय शिवराय आणि पुन्हा एकदा आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यात असणारं तळेगाव या ठिकाणी. आणि येण्याचं कारण हे सगळ्याच महाराष्ट्रातील जनतेला, प्रेक्षकांना माहिती आहे. आ, इथल्याच मातीत तयार झालेला चिमण्या आणि अ, चिमण्या ज्यांच्या घरात होता किंवा आहे अशा हबीबभाई, नवाबभाई, जाकीरबाई, शाकीरबाई यांच्या घराच्या अंगणात जो गोठा आहे त्या गोठ्यावरती आपण आहे. आणि येण्याचं कारण एवढंच की विक्री झाल्यानंतर आपण एकदा आलो होतो, त्यांची मुलाखत घेतली आणि पुन्हा एकदा आता मुलाखत घेण्यासाठी आलो. कारण की विक्री झाल्यावर माझ्या मते चिमण्याने 2 मैदान गाजवले आणि दोन्ही मैदानामध्ये गुलाल घेतला, नंबर घेतला. मात्र मालकावर काय प्रसंग आहे, कुटुंबात काय प्रसंग आहे. चिमण्याची विक्री झाली, ठीक आहे, चिमण्या दावणीला आहे, त्यांच्या घरच्याच दावणीला आहे. पण काय नेमकं त्याच्यानंतर काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊ. नाव सांगायची गरज नाही, सगळ्याच महाराष्ट्रात तुमची ओळख आहे, पण तरी एकदा नाव सांगा. माझं नाव शाकीर मजीद खपाठाण. चिमण्या विकून किती दिवस झाले? चिमण्या एकूण आता बरेच, आता 10 तारखेला झाला आमचा व्यवहार केल्यास. 10 तारखेला? हा, 10 तारखेपासून अटकाटकी होती कुठे? नाही काही नाही, अटकाटकी नाही. 10 तारखेचं बोलेल होते शेठ ना. 10 तारखेला पूर्ण व्यवहार झाला आणि 11 तारखेला खोपडीच्या नाशिकच्या मैदानला त्याच्या नावावरती बैल पळाला. खोपडीचं मैदान पहिलंच होतं? पहिलंच मैदान खोपडीचं. आणि खोपडीच्या मैदानात अनावधानाने तिथं मालकाला तिथं पण गुलाल भेटला. तिथं बी गुलाल भेटला, पण नंबरात गाडी नाही रे. हा, 1 नंबरची अपेक्षा होती. 1 नंबर 100% करणार होती गाडी तिथं पण. पण काही कारणामुळे 1 नंबर झाला नाही. काही थोडीफार होते चुकी. सम्राटच्या डोळ्यावर फोकस आला. गाडी पुढे पडला बैलाच्या तोंडाला, त्याच्यामुळं सम्राट लगेच थांबून गेला. डोळ्यावर जसा फोकस आला तर दिवसाचं मैदान असतं ना, उजाडात मैदान झालं असतं 100% 1 नंबर करणार होता आम्ही. दिवस जर समजा दिवस असता तर सांगून 1 नंबर करणार होती जोडी आपली, अशी गाडीला स्पीड होता. मग समजा गाठाला बी तर एवढाच स्पीड होता, फायनलला बी सेमीला बी तसंच स्पीड म्हणजे कमीच झाली नाही, फक्त अंधारामुळे लोचा झाला ते. आता काय कधी आले तिकडनं? साताऱ्याला होते माझ्या. हा, परवा आलो आम्ही रात्री 4-5 वाजता आलो परवा. कोणतं मैदान झालं? 2 मैदान झाले. 2 मैदान झाले. काय परिस्थिती होती मैदानातली? मैदानाची पहिलं नियोजन असं झालं, तिकडच्या भागात म्हणजे पहिलंच मैदान शेठच्या नावावर बैल पळाला तिकडच्या भागात. तुमचं नाव लागलं नाही का? नाव आपलं ग्रुपचं लावेल होतं शेठ ना. हा, पण शेठचं म्हणणं होतं बाबा पहिला मैदान आहे, खरेदी झाली आपली, शाकीर भाई 1 नंबर व्हायला पाहिजे. म्हणलं शेठी पायरा कराच आपल्याला, 1 नंबर होतो आपला. चिक्याचा पायरा केला आम्ही. हा, चिक्याचा पायरा झाला, कारण दोन्ही बैल मोठ्या रकमेचे होते. कोटीची वरची जोड होती. बरोबर, जवळपास 55 लाखाचा त्यांचा. हा, 1.25 कोटीच्या वरती रक्कम झाली. दोन्ही जोड होती. आणि गाडीनं पण 1 नंबर केला. 3 फेरे सुट्टी गाडी पळाली. तिथं शेठ म्हणले आपल्याला काहीच अपेक्षा ठेवली नाही चिमण्यानं. आणि त्याच्यानंतर दुसरा मैदान झाला याला फलटण. तिथं बैल घातला. मला विचारलं शेठनं 1 नंबर होईल का? म्हणलं 100% 1 नंबर होणार. आणि कसं काय? म्हणलं आपल्या बैलात तेवढी धमाके होणारच 1 नंबर बावऱ्यामध्ये. तिथं पण त्याच्या गावातला मैदान होता. बरेच दिवसांना बावऱ्यावाले पण फोन करीत होते, आमच्या गावचं मैदान आहे, आम्हाला एक तर सम्राट किंवा चिमण्या द्या. म्हणलं देऊ तुम्हाला. मग बैलाचे व्यवहार पण झालता. म्हणलं तरी करू काही ना काही. शेठला बोलला मी, आणला असं पायरा करायचा आपल्याला, ते पायरा फिक्स करायचं, 1 मैदान त्याला द्यायचं आहे आपल्याला बैल. पाळी गाडी 3 फेरे तिथं पण सुट्टा केला बैलानं, 1 नंबर झाला तिथं. आता काय वाटतं? आता पहिले तुम्ही तुमचा स्वतःचा बैल होता, पाहिजे तिथं पायरा लावू शकत होते. आता शेठच्या म्हणण्यानुसार पायरा लावला.
की नाही आहे तुमचं म्हणणं आता नक्की? आपले पण यानं आपला बी शब्द पाडत नाही शेट कुठं पण. हम्म. पण दोन्हीच्या विचारांना पैरे होते आता. हा ते पण आपल्याला विचारते शाकीर भाई पायरा करायचा आपल्याला. आपण मग त्याला हो सांगितलं तेव्हा फिक्स होतं तिकडं. शेट किती दिवसापासून आहे क्षेत्रात तयार करायचं? शेट शेट बरेच पहिल्यापासून बैलगाडा क्षेत्रात आहे. कारण खेळ तेव्हापासून चालू झाले तेव्हापासून आमची ओळख आहे. त्याच्या अगोदरची आमची ओळख. पण समजा तेव्हापासून जास्तच ओळख झाली शार्दूल बाजी पासून ते पळत होते आपल्याला तेव्हापासून जास्तच कॉन्टॅक्ट होता. बाजी तुमच्याकडे आहे आता? हा बाजी आहे अजून. शार्दूल शार्दूल गेले तिकडे. हा आता कोणाकडे राहिले तुम्ही आता ज्यावेळेस? इथून गेले आपले मोठ्या भावाचे जोडीदार होते आपले बडे भाई म्हणून त्याच्या तिथं होते 4-5 सोनपीरवाडीला होतो. सोनपीरवाडी. तिथं एक नंबर सोय केली त्या पाहुण्यानं. अजून शेठच्या घरी पण गेलो नी पूजा करायची राहिली शेठ म्हणे आता तेच एक म्हणलं ना, कारण की 2 मैदान झाले आणि शेटनी दारावर बैल नेला नाही अजून नाही नेला अजून त्याच्या घरी जात एक दिवस पूजा करायची राहिली अजून. पूजा म्हणजे मिरवणूक मध्येच होईल त्यांची पूजा काही करायचं काम बी नाही. त्याच्या अगोदर आणि चिमण्या पळाला होता. हा मिरवणूक म्हणजे काय ना खर्च कमीत कमी 9 ते 10 लाख रुपये खर्च केला मिरवणूकला. जेवण खावण आनंद आहे. सगळं होतं तिथं. आनंद हे मनात बसलेला चिमण्या होता हा. आणि त्यांनी तो मिळवलाच. हा, त्या कारणामुळे चिमण्या त्यांच्याकडे गेला हा मिरवणूक ते ना असं समजलं नाही चिमण्या दुसराच आहे हा. काय सगळं घरचं स्वतःचं म्हणूनच केलं त्यानं म्हणूनच तिथं सगळे ते चिमण्याचं असं कुठंच त्यांच्या बैलाचं जिथं फोटो लावले तिथं चिमण्याचा होता. काहीच अडचण नव्हती बा त्याच्यामुळं आपलं लय त्या शेटवर मन आलत. दुसरे लोक भरपूर पैशाला मागत होते पण आपण न करा दिला सगळ्याला. नाही तर आपल्याला रक्कम वाढून येत होती. हा 20-30 लाख रुपये वाढून येत होते. 25 लाख असे इजी देत होते पण आम्ही 25 लाखाकडे बघितलं नाही. माणूस आणि शब्दाला टिकले बा तुम्ही थोडक्यात. हो. कारण की लोक म्हणायचे आम्हाला तुम्हाला जरी शिल्लक आले तर लोक सोडत नाही. हा, एक 20 ते गोष्ट 25 लाख रुपये सोडत. आपण 20-25 शिल्लक घेतली असते पण आज आपण कुठल्या चिमण्या नसतात. हा. बरोबर आहे. हा. तिथं पण गेले असते तिथे विचारून फोटो काढणं पडलं असतं धरून आपल्याला ते photo काढू. आपला काहीच अधिकार राहिला नसता बैल त्याच्यावर. असं आहे. जे तुमचं नाव झालेलं होतं ते कुठेतरी संपलं असतं. हा. आज तुमचं नावही जसं तसं आहे. हा. नाव पण चालू आहे सगळी गोष्टी सगळं जिथं तिथंचे असं आपल्या मनाला वाटत समजा- नाही बैल आपण गेला म्हणून. हा, आणि आपण दुसऱ्याला देईल म्हणून तसलं काही आपल्या डोक्यात बी नाही. तर बस देईल त्यांना असं काही विषयच नाही त्याच्यात. सगळं जे जसं पहिल्यापासून होतं त्याला तसंच आहे. काहीच त्याला जसं पहिलं सांभाळत होतं तशीच सांभाळणी चालू आहे बैलाची अजून पण. जवळ आपल्या जवळ चिमण्या राहील. पैसे मिळाले का सगळे? हा पैसे एक पैसे रुपया पुरे द्यायला. दिले काम शेट. कधी करतात प्रेक्षकांना सांगा. घराचं तुमच्या काम घराची बघू आता. परिस्थिती, अगोदर पावसाळ्यात दाखवली. चालू करायचंय घराचं काम. पाणी नाही घराला अजून बांधायला. हा, हा. आपलं एक छोटस घर बनवून घेऊ. चिमण्या राहीन त्याच्यात. चिमण्याला एक सेपरेट रूम बांधायचा बरं. आहे सलापाचा. या वस्तीवर किती किती लोकसंख्येची वस्ती आहे तुमची? वाडी. इथं 100 घर आहे आमच्या इथं गावात. तळेगाव पासून माझ्या होते 2 किलोमीटर अंतर. हा. हा. तळेगावची न वाडीची एकच ग्रामपंचायत. हा. 100 लोक म्हणजे लोक राहतात समजा. हा 100 घर आहे. लोक भरपूर आहेत तसे मग 500-600 पब्लिक आहे. बक्षीस बैलाची रक्कम खूप मोठी आली त्याच्यामुळे चांगलं घर बनवा. वाडीमध्ये एक नाही रक्कम म्हणजे ते काही इथं घरी ठेवायची नाही. बँकेत टाकून दिले आपण दुसऱ्या दिवशी नेऊन. हा. हे बघ, घर बनवा नाही प्रेक्षकांना घर दाखवा. बनवायचं आहे घर. आणि चिमण्याची पण व्यवस्था चांगली ठेवा. हो. अजून काय चिमण्या म्हणजे चिमण्या सम्राट आणि राजा. आता काही मैदानामध्ये राजा दिसला नाही. हा. बऱ्याच जणांमध्ये चर्चा आहे त्या की चिमण्या राजा पण पाळला ना आता 1 तारखेला पाळला तिकडे 6 तारखेला पण पाळला आता. नाही पण एक आणि जोडी पळत होती सम्राट आणि राजाची. पळत काही झालं सम- का? नाही. संभ्रम आहे लोकांमध्ये बरं का. माझा नाही. प्रश्न नाही लोकांचे प्रश्न आहे की तुमच्या भावाभावामध्ये काही वाद आहे का असं? नाही काही वाद नाही. हा. आता हे 2 तारखेला वेगळे पाहिजे कारण की तारखे. 1 वर्षापासून राजा आणि सम्राट सोबत पळत होते. हो. हम्म. आता आणि हे आज कुठेतरी जोड फोडून दोघही वेगवेगळे पळवले. 2 तारखे लोकांचे वेगळे पाहिजे. त्याच्यात ती खोपडीच्या मैदानात चिमण्या दिसला, सम्राट दिसला, राजा दिसला नाही. राजा मग तिकून मैदान करून येलो होता ना तर राजाला थोडा आरामावर ठेवलेला होता. राजाला लय जास्त पळत नाही आम्ही त्याच्यामुळे थोडा गॅपनच काढतो राजाला. तुम्ही 4 भाऊ एकत्र आहे एका मनाने. हा.
म्हणजे लोकांच्या मनात जे प्रश्न आहे हम्म. त्या प्रश्नाला कुठेतरी पूर्णविराम भेटला समजा. हो. काय सांगाल परिस्थिती भविष्यात चिमण्याची कसं राहील नियोजन? आता 2 तारखेचं एक नियोजन आहे, 2 तारखेचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे कोरेगावचं. कसं नियोजन केलं? 2 तारखेला होईल चिमण्याचं नियोजन. हम्म. आता आपले जोडीदार होते बरं. याच्यासोबत करेल एक पायर आहे. बघू आता कशी तरी आता गाडी. जे होईल ते होईल, नशिबाचा भाग आहे. फक्त आपण नाव नाही सांगत अजून. आपण समजा मालकाला बघून बैल दिले त्यांना. मालकाचं ना आम्ही दोन्ही मिळूनच केलं नियोजन. चांगलं आता पायऱ्या ही रक्कम कशी भेटते हो? मला तो पण एक विषय आपण क्लिअर करू. आता तुम्ही अगोदर तुमच्या हिमतीवर बैल घेऊन जात होते, हा. बक्षीस मिळो, बैलाने गुलाल करो नाही करो, पण आता एक वेगळी पद्धत आहे. आता तुम्हाला त्या मालकाच्या म्हणजे हा इथून जाण्याचा जो खर्च आहे इथपर्यंतचा, हा सगळा तो मालक देतो की तुम्ही आजूक आमचं काही आजूक तसं आहे नाही. त्याला घरच्या सारखंच चालू आहे. अजून ते विशेष नाही आमचा काढेल. बरं. काही काय देते शेट ते. नाही, पण तरी बी आता तुम्ही खिशातून खर्च करताय का सध्या? हा. अजून शेट आम्हाला जिथे लागले तेवढे देते शेट असं म्हणलं. तेवढे पैसे शेट लगेच मारते ते. तसा काही हिशोबच नाही बा, एवढे द्या आणि तेवढं द्या, एवढे असं काही विषय नाही. आपल्याला इथं एवढेच पाहिजे तसं आपलं बी अडून काम नाही. गाडीवर पण तुम्ही हा. मग त्याच्यात पण काही गाडीचे आणायचे ते जागेवरच काढून घेते शेट पैसे. बरं. जे मैदान जिथं मैदान झालं तिथं काढून देते वेगळेच. ते राहत आपल्या आणायचे. तुम्ही गाडी चालवता फक्त ह्या तुमच्या घरच्याच गाड्या चालवता की अजून बाकी कोणत्या गाडीवर नाही, बसता? घरचे चालवतो आपण दुसरे नाही. एवढं सोपं नाही गाड्या चालली ना. हात पाय मोडला एवढं सोपं नाही. म्हणजे तुमच्या नंदीवर तुम्हाला पूर्णपणे विश्वास? हा. तुमच्या नंदीची गाडी तुम्ही चांगल्यारीत्या पळवू शकता. हा. बाकीच्या नंदी सांगता येत नाही धोका देते. नाही. हा तेच ना. गाड्या कारण 7-8 राहत्या एकमेकात घुसत्या बी ते बी. एवढं सोपं खेळ नाही तिथं. सगळं जजमेंट बघून आपल्याला आपल्या बैलाचा अंदाज आहे. बरोबर. आपला बैल फाटी सोडीत नाही, काही नाही. कुठं काय थांबाला त्याला. बरोबर. शेट येऊन गेले का नंतर व्यवहार झाल्याच्या नंतर? नाही, शेटने आले वर झालं त्या रोजी चालते फक्त. काय त्या शेटच्या बाबतीत थोडस सांगा. तुमचे शेट संबंध बी एकदम चांगले माणसं आहे. महाराष्ट्राला एक वेगळी ओळख त्यांची करून द्या. कारण की शंभूचे मालक आहे, आता चिमण्याचे ते मालक झालेले आहे. हो. तुमचं नाव आतापर्यंत निघत होतं, इथून पुढेही निघू शकतं, पण आता इथून पुढे चिमण्याच्या समोर त्यांचं नाव लागेल. चिमण्याचा शेट असं राजा माणूस आहे. कारण आम्ही काही असं बोललो नाही, पण आमचं त्याचं पण गावाचं नाव लागत बैलाला पळाच्या वेळेस, आमचं पण लागत. दोन्हीच्या नावानं गाडी पळते तिथं. हा. आणि शेटाचं जेवढं सांगितलं तेवढं कमी. एक नंबर माणूस आहे शेट. हा. कारण पहिल्यापासूनच आमचे असे घरातल्या सारखे संबंध. एक म्हणजे स्वभाव गुण म्हणावा तुमचा, कारण की तळेगावमध्ये भरपूर बैल आहे. संभाजीनगरमध्ये भरपूर बैल आहे. हा, भरपूर आहे. तळेगावमधून तुम्ही वेगळे त्रिदेव तयार केले आणि तिथं तिथपर्यंत नेले. आज त्या त्रिदेवांनी तुमचं महाराष्ट्रात नाव केलं, महाराष्ट्रात गुलाल मिळवून देत आहे. एक वेगळी ओळख तुमची करून दिली. हो. आता राजा आणि सम्राटचं नियोजन कसं राहील कोरेगावच्या मैदानात? 2 तारखेला दोन्हीचे पायरे अलग अलग येतात सध्या. मग 2 तारखेनंतर घरचीच गाडी पळणार. 2 तारखेनंतर? हा. 2 तारखे कोरेगावच्या मैदानात वेगवेगळे पायरे लागले. हो. काय कारण तिथं मानाचं मैदान आहे. हो. मानाच्या मैदानात तुम्ही सोबत राजा सम्राटला पुढे जरी पळवायला पाहिजे. तिथं राजा सम्राटच पळायचे होते, पण बरेच जणांची अपेक्षा होती बा आम्हाला या पायऱ्यात बैल पाहिजे, असं पाहिजे. मग त्या हिशोबानं होईल पायरे. आता धमक्याचे कोण येत नाही का? नाही, धमक्याचे काही नाही. धमक्याचा विषय नाही. आपल्या बैलांना एवढं मोठं नाव करून दिलं, किती पण मोठा माणूस असू द्या, प्रेमानच बोलतो आपल्याला आणि चांगली पद्धतीनं पण बैलांना ओळख करून दिली आपल्याला. तिन्ही बैलांना एक नंबर टॉप वरती नेलं. सगळं म्हणजे बैलावरच आपलं. आपण कुठं कोण होते काय होते काही ओळख नव्हती. चिमण्या सम्राट राजानं. तुमचा उद्योग काय होता? बाकी उद्योग आपले शेती कामाचे करत होतो आम्ही. हा. रोजा मजुरी जे आहे ते काम करायचं.
मग आता पूर्ण वेळ तुम्ही बैलावर करता. हा. आम्ही जसे खेळ चालू बंदीच्या का पहिले बी आमच्या पैसे बरेच बैल होते, पण खेळ चालू झाले तेव्हापासून जास्त करून बैलातच आहे. बरं. गेल्या वर्षी पण 4 बैल होते आमचे, 4 एक नंबरात पळत होते. सम्राट जलवा पळत होते, आपला एक छोटा वजीर म्हणून होता, एक वजीर आणि मोन्या, ती एक गाडी पळत होती आणि एक गाडी पहिला दुसरा तिसरा हे 3 नंबरात दोन्हीच गाड्या राहत होत्या आमच्या. गेल्या वर्षी पण चांगल्या इकडे शिकणला 1 नंबर केला बैला दोन्ही जोड्या चांगल्या टॉपला पळत होत्या. आणि असं या वर्षी म्हणून एवढं नाव होईना असं स्वप्नात बी नव्हतं सोचेल, पण तरी आम्ही प्रयत्न चालूच राहतो. अजूनही स्वप्नातच आहे तुम्ही. हा, अजून एवढा मोठा नाव झाला, अजून काही आम्हाला असं हे नाही. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते का तुम्ही अगोदर? नाही. जसं सोशल मीडिया, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या गोष्टींवर तुम्ही अपडेट होता का अगोदर? नाही याच्या आता अगोदर आहे का तुम्ही आता आता चालू रनिंग म्हणजे तुमचे जे स्वतःचे अकाउंट काय काय नावाने ते एकदा सांगा. लोक ते तुमच्या आता नावाने भरपूर फेक अकाउंट बनवून हा भरपूर आहे आता. तसं माझी आयडी हिंद केसरी शाकीर ड्रायव्हर म्हणून आहे. आपल्या भावानं हा इंस्टाग्रामवर भावाचे पोर आहे ना, त्यानं पण त्याच्या बनलेली आयडिया तेच नाही सांगू शकत नाव काय काय. आता काही काय बाजी शार्दूल ग्रुप नाही. आता काय होतंय, इंस्टाग्राम उघडलं, शाकीर जाकीर, चिमण्या, बैलगाडा क्षेत्र म्हटलं की हे नाव म्हणजे व्हिडिओ यांच्या वरती समोर येत आहे. हो, युट्यूब उघडा, कारण की मैदान कुठे कारण त्याच्या नावाच्या आयडिया पण 10-12 आहे. बरेच जण साली भरपूर आहे, त्यात जास्त. हा जास्त असतील. आणि युट्यूबला पण असं झालेलं आहे की आता तुम्ही युट्यूब उघडा, ते सतत बैलगाडा क्षेत्राचे रिलेटेड व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या डिस्प्लेवरती मैदानावरचे चिमण्याचेच व्हिडिओ समोर येतात. हो, चिमण्या, राजा सम्राट तिन्हीच बैल दिसते कुठं पण. त्याच्यामुळे काय होतं, जे महत्वाची अपडेट आहे चिमण्याविषयी असो किंवा राजा सम्राट विषयी असो, ती अपडेट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे जे प्रॉपर अकाउंट आहे, मग ते युट्यूबला असतील, इंस्टाग्रामला असतील, फेसबुकला असेल, आता बरेच जण टाकते हो, तुमचं सांगा वैयक्तिक. सगळ्यांचेच प्रेम आहे बैलावरती, सगळे चालीते. कारण आपण कोणाला नाही म्हणू शकत नाही आपली आयडी नाही खोला असं तसं. सगळ्यांचे हा आयडी उघडा, पण काय होतं, प्रत्येकाचे विचार सारखे नसतात. हा तेवढा आहे. प्रत्येकाचं मन साफ नाही. हा आज तुमच्या आयडीचा वापर करून त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, त्याच्यावरती दुसरे पोस्ट होऊ शकतं. हा भरपूर लोकांचे अकाउंट हॅक होतात, त्या अकाउंट वरतून काहीतरी वेगळं पोस्ट होतात. अशा काही गोष्टी घडायला नको, म्हणून एक अधिकृतरित्या तुमच्या नावाने ती जी आयडी असेल ती आयडी एकदा सांगा लोकांना, म्हणजे ते लोक फॉलो करतील आणि अपडेट मध्ये राहतील. हो, माझी आयडी आहे हिंद केसरी शाकीर ड्रायव्हर म्हणून इंस्टाग्रामला. आणि युट्यूबला? युट्यूबला नाही अजून काही. अजून युट्यूबला नाही. नाही, तुमच्या नावाने लोक आमच्या सारखे पैसे कमवत आहे आणि तुम्हीच त्याच्यात नाही. आता तुम्ही तुमच्यासारखे कमवू द्या ना बा, आम्हाला तुमचे बी करू राहिले तर चांगलंच आहे ना. तुम्हाला पण आता इथं आले तुम्ही, तुम्हाला पण काही 2 रुपये भेटायला पाहिजे, त्यात फायदा व्हायला पाहिजे आमच्याकडून. असं काही नाही आमचं मत, तुमचा काही फायदा नाही व्हायला पाहिजे. चौकडाच आमचा नाही फायदा बघू शकत ना. युट्यूबवर म्हणजे जवळ येतात, मुलाखती घेतात, काय त्यांचं वेगळं प्रेम यायला पण आपल्या मुळे काहीतरी 2 रुपयाचा फायदा आहे, आणि आपण पण त्याला चांगल्या पद्धतीनं मुलाखत ते देतो. त्याचा पण चॅनल चांगला चालतो आपल्यामुळं. आपल्या बैलाचं नाव आहे आणि आपलं पण नाव झालेलं आहे, त्या हिशोबानं बरेच 2 पाहता. हा, काय अजून अपडेट काही महत्वाची विषयी किंवा राजा सम्राटविषयी जे प्रश्न होते ते तर पूर्ण झाले. हो, तुमच्यातले वाद असतील त्या वादावर पूर्ण विराम भेटला. हो, लोकांच्या मनात प्रश्न होते की राजा मैदानात येत नाही, राजाला सोडून तुम्ही सम्राट चिमण्याला मैदानात आणताय. नाही दोन्ही पण बैल आता 3 बैल आमचेच आहे, असं काही नाही, त्याचा विषय नाही. आता 2 तारखेनंतर राजा सम्राटच पळताना दिसणार आहे. हा, जमीन किती तुम्हाला चौघा भावांना? जमीन 5-6 एकर आहे आम्हाला. आणि पाण्याचं सोर्स? पाणीचं एवढं काही नाही, 2 पिकं निघते फक्त. तुमच्याकडे मुळात पाणीच कमी? हा, पाणीच कमी आहे आपल्या भागात इकडं. नाव बाई काय सांगशाल? चिमण्याचे मालक होते, काय काय सांगाल? आतापर्यंत चिमण्याला तुम्ही घडवलं, चिमण्याला गुलाल मिळवून देत गेले तुमच्या नावाने चिमण्या पळाला,
आता आता इथून पुढे पण मालक बदलला. आहे आपलं नाव असू समजा असं डायरेक्टच आपण बेमालक नाही. हम्म. मालक समजा आपणच आहे त्याच्या जोगवी. बर. फक्त शेठचं नाव आहे बा. हम्म. बाकी सगळं नियोजन म्हणजे आपल्याकडेच आहे त्याचं. तुमची सासूरवाडी कुठली हो? सासरवाडी गावातलीच आहे. तुमच्याच गावातली? हो. बर. चिमण्याला एक प्रश्न होता अजून. हा. चिमण्याला मालक किती नेमका, म्हणजे अगोदरचे? मालक एकच तुम्ही होता एकटेच ना. होते? हो. मला एका जणांनी प्रश्न केला होता की चिमण्याला 2 मालक आहे. नाही नाही तसलं आमचे समजा ग्रुपचे नाव टाकत होते आम्ही. मालक एकच आहे त्याचं पहिल्यापासून. बर. पहिलाही एकही मालकाचा होता ना आता एकच मालकाचा आहे तो. बच्चा बी होता ना शेटला तेव्हा पण एकटाच आम्ही होता. त्याच्या वेळेस पहिलंच म्हणलो होतो अच्छा. कोणी पार्टनर पिटनरशिप असलं तर आम्ही देणार नाही बैल. हा, शेठला बी तेच बोललेले आणि तुम्ही आज स्वतः घेता आज बी आपलं समजा करून काही त्यांचं दुसरं जर नाव लागलं चिमण्याच्या पाठीमाग तर आपण त्याला डायरेक्ट सांगेल बैल देणार नाही. बरं. असं क्लिअर बोलेल. शेठला म्हणून बैल दिले फक्त. सेपरेट बैल गेले हा. शेटच्याच नावानं बैल शेठच्या नावासाठी बैल दिले आम्ही. बाकी दुसऱ्याच्या नावासाठी काही बैल दिले नाही. जर दुसऱ्याला जर द्यायचा असता तर 1 कोटी रुपये आपल्याला भेटत होते पण आपण दिलं नाही. कारण त्या शेठचे आपल्यावर लय उपकार आहे. त्याच्यामुळे आपण पैशाला अजिबात काही बघेल नाही. आणि त्यांना एकदम योग्य किंमत जेवढे सांगितले तेवढ्यातच हो म्हणलो आम्ही त्याला. समजा काही असं भाव एवढे वाढून द्या शेठ आणि तेवढे वाढून द्या काही असा विशेष केला नाही. आणि बैलही समजा डायरेक्ट पैसा म्हणून जर द्यायचा तर आपल्या घराला समजा डायरेक्टच कुलूप लागत होता 12 महिने. आता पुढं निघतो बैल पाळणारा का नाही निघणार. बरोबर आहे. तो लई मोठा संताप झाला असता आपल्याला बैल जर घर सोडून गेला असता आपलं. त्याच्यामुळे आम्ही काही पैशाकडे नाव बघितलं कुठं तरी संपून जातं मग. हा नाव म्हणजे आता त्या एवढा नंदीमुळं- मोठेपण आहे बा चिमण्याचे मालक म्हणलेत आपले समजा काहीच हे राहत नाही ना त्या त्याच्यात. नंदीमुळे पूर्ण जिल्ह्याची ओळख झाली. हा आज जिल्ह्यातून कोणी गेलं आणि बैलगाडा शर्यतीच्या रिलेटेड कोणी माणूस भेटला तर तो म्हणतो बा चिमण्या तुमच्या साईडचा आहे. छत्रपती म्हणजे आपल्या संभाजीनगरचा आहे. जिल्ह्याचं, तालुक्याचं सगळं नाव भूषण निघालं. झालं. एक भूषण झालं. आपलंच नाव नाही निघत तिथं. आज सांभाळायला म्हणजे त्याला एवढं सोपं नाहीये. एक 14 टायर गाडी चालू शकते त्याच्या खर्चात. एवढा खर्च आहे चिमण्याचा. पण तरी बरोबर आपण आहे. त्याला ते लोकांना- सांभाळून राहिलो नावासाठी. लोकांना त्या गोष्टी दिसत नाही बऱ्याचशा. हा त्याला लय मोठा खर्च आहे. असं नाही का पण नुसता पळूच राहिला बैल तसा काही विषय नाही. त्याच्या पाठीमाग खर्च लय आहे. आता मी काही असं साधारण माणूस नाही. समजा जर पैसे जर कमायचे तर 5-6 हजार रोजाचा माणूस आहे मी. बरोबर. हा, पण मग मी त्याच्याच नावात आहे बा चिमण्याची सेवा करायची. नाव बैल लग्नाला किती दिवस झाले तुमचे? माझ्या लग्नाला 2006 मध्ये लग्न होईल माझं. 6 मध्ये. हो. मग तेव्हापासूनची आतापर्यंतची परिस्थिती तुमची हलाखीचीच आहे. परिस्थिती म्हणजे पहिली लयच अवघड होती आपली. हम्म. आता लय चांगले दिवस आणले देवाने. आता जी परिस्थिती ह्या 6 महिन्यातली तुमची, हा. चिमण्याने जी परिस्थिती तयार केली तुमची. आपली परिस्थिती म्हणजे सुधारणारा बैल खरा जलवा. बर. जलवानी आपल्याला हम्म. समजा चांगली कमाई दिली. त्या टायमाला कमी रुपयाला जायला बैल पण तिथून पुढे आपलं नशीब पलटलं. नशीब समजा बदलत गेलं. मग त्याच्या पाठीमाग चिमण्या तयार झालं. तुमच्या सासूरवाडीचे लोक काय म्हणतात? सासरवाडीचे लोक काही बी समजा बा काहीला चांगलं वाटतं काहीला थोडस तकलीफ होती. पण मग तकलीफ होणारे समजा थोडे. जाऊ द्या, घरात सासू सासरेच हा चांगलं ते म्हणतात. समजा गावात चांगलं आहे आपल्यासाठी असं हा. काही विषय नाही. एक अंध राहतच गावाच्या ठिकाणी असं नाही. 100 एक माणूस राहतो समजा. पण सासू सासऱ्याला एक वेगळा अभिमान झाला असेल ना. अभिमान म्हणजे एखाद्या नोकरीवाल्या पोराला जर पोरगी दिली असती तर त्यांनी इतके कमवले नसते इतके ह्या शेतकरी पोराने कमवले. म्हणजे लय झिरोतून हिरो बनेल आपण. असं काही नाही. आपण पहिली लय गरीबी परिस्थिती होती समजा. आता एकदम चांगली झाली. एक 8-10 दिवसापूर्वी वजीर ज्याने महाराष्ट्रात नाव केलं असा वजीर हा पडद्याच्या आड गेला. लय बैल भारी होतं. लय नाव केलं विचार. लय नाव करेल मालकानी लय दिवस सांभाळला. लय दिवसांना बैल बेमार होता वजीर पण. त्याने लय प्रयत्न केले पण ते काही आतडीवर सोजी येल होती त्याची काही जमलं नाही. ते त्याने लय दवाखाना केला ते केलं पण वय बी झालं त्या बैलाचं. बरोबर. त्यामुळं बैल गेला. वजीर सोबत पळाला आपला चिमण्या कधी? नाही 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 वजीर म्हणजे लय पहिला बैल आहे. लय इतिहास आहे मोठा आहे वजीरचा. पण वजीर सारखंच नाव करणार चिमण्या. जसा वजीर पळत होता तसंच नाव करणार. त्या जातीतला बैल आहे वजीरच्या जातीचा चिमण्या.
हो का? हो ओजीर लक्ष मोठा लक्ष हा. त्या टाईपच बैल पळतो आता ज्याच्या जात गाडीत बी तीच आहे बा समजा. अच्छा. आता आम्ही एवढे 10-12 बैल टाकले. तुम्ही मला ते एक चिमण्याच्या कातड्याच्या अंगावरचं जे कातड आहे लय मोह आहे त्याला, समजा आपण जर अशी थाप जर आणली त्याच्या संध्याकाळपर्यंत ते वळ उमटल उमटलं. उमटेल राहत ते. लय मोम कातड्याचं होईल त्याला. कुठं जर समजा असं ओळखण लागलं ते तसंच राहतं, केस येत नाही त्याच्या अंगावर. अच्छा. आणि त्याला आपण ते हे गाठ पास झाल्यावर पेंटिंग ते करते ना, नंबर टाकते, ते जर टाकलं त्याच कातड निघत डायरेक्ट. ते टाकू देत नाही मी त्याच्या अंगावर. बापरे. हा. इतकं मग कातड येतं. नंबर टाकत नाही मी त्याच्यावर. नंबर टाकला म्हणजे कातड हो, सगळं हो. त्याचं एकदम कातड निघून जातं त्याचं. नंबर आकडा टाकेल नाही त्याच्यावर. आता काही ठिकाणी बरेच ऑब्जेक्शन आले की बा तुम्ही नंबर टाकू द्या. फायनलला राहतो ना तो. हा. एक शेवटचा प्रश्न. मला बरेचसे लोक मला प्रश्न करत होते की बा 64 लाख रुपये 65 लाख रुपयात कस काय इतक्या मोठ्या रकमेने बैल विक्री होऊ शकतो. तुम्हाला पण विचारलं का असं? हा, भरपूर जण कारण की आपल्याकडं गेलो तर 5-50 हजाराची खरेदी करून आणतो आपण शेतीत राबायसाठी, आणि आपल्याकडच्याच बैलाने जर इतकी मोठी रक्कम मिळवून दिली, तुम्हाला विचारणा झाली का तशी? भरपूर लोक विचारते, ज्यांना माहिती असं वेड्यात काढलं कोणी तुम्हाला? नाही ना. ज्याला नाही माहिती आहे ना त्याला वाटतं ते खोटं. हा, मग तेच म्हणतो ना मी. ज्या या लोकांना idea क्षेत्रात नाही, नाहीये हा, त्यांना वाटतं वेगळं ते नवीनच थोडं. वाटतं. तशातल्या काही लोकांनी तुम्हाला प्रश्न केले का? केले 5-6 जणांना केले तसे परत. पण आपण काही डोकं लावलं नाही त्याला, म्हणलं फुकट दिला काही विचारू नका. किमतीच आम्ही पहिल्यापासून कोणाला जास्त बोललो आम्ही काही नाही. अशी चर्चा करतच नाही कुठलाही बैल इकला घेतला बी. आम्ही असं काही सांगत बी नाही, काही हवा करत बी नाही समजा. बरोबर. शेठनं पण अशी जास्त चर्चा केली. हा, काही ना काही असं एवढंच घेतलं तेवढं. कोणी पण घेतलं असतं तर लय डीजे मिजे लावले असते. बरोबर आहे. फक्त द्यायला नवीन खरेदी म्हणून बॅनर टाकला, काही किंमत नाही, काही नाही, काही नाही, काहीच विशेष हे बी लय नाही. ताजा माणूस आहे. बाकीची कारण मंडळी असं- कुठे आहे आज? बाकीची मंडळी कुठे? दोघं भाऊ कुठे तुमच्या अजून? बाकीच्या तर ते लग्न बिग्न बी चालू आहे, हा. त्याच्यामुळं मग सगळे पांग पिंग इकडे तिकडे जाय. आता आम्ही आजच्या दिवसच घरी, उद्या लग्न आहे आम्हाला पण. कधी जाणार आता कोरेगावच्या मैदानात? कधी जाणार? कोरेगावला 2 दिवस अगोदर होते. एक अजून महत्वाचा विषय, चिमण्या नेमकं ज्या बैला सोबत जातो किंवा ज्या मैदानात जातो, कुठलाही बैल लागू द्या, तुम्ही तुमचीच घरची गाडी पळवली म्हणून नाही, तुम्ही सम्राट सोबत बी चिमण्या पळवला होता, पण त्याच्यानंतर बाहेरच्या बैलांसोबत बी तुम्ही अनुभव घेतला, पैरे घेतले, तर असं कोणतं मैदान आहे ते फ्लॉप गेलं? असं कोणतेच मैदान नाही चिमण्याच्या मुळे कुठं मार खाल्ला म्हणून. कुठं पण ज्या बैलाच गळ्यात येईन तिथं एकच नंबर करतो बैल. काय नेमकं कारण काय खासियत आहे? 3 फेऱ्याच मैदानात मोठे भाऊ याच्या अगोदर बरेच वेळ म्हणले मला का मैदानात काढू 3 फेऱ्याचे. मी आणला अजून शिकणचे 3 फुल हाऊस होऊ दे आपली. शिकण मध्ये 1-1.5 महिना 2 महिने फुल रिकॉर्ड बिरिक नाव करून दिलं त्यांनी इकडं. ज्याच्या गळ्यात देईन त्याच्या गळ्यात सेकंद मध्ये बी समजा 5व्या नंबरचा वासरू टाका, 1 नंबर एक करीत नंबर होता. करीत होता. सेकंद मध्ये जातच नाही का तुम्ही? आता मग चिकन मध्ये भरपूर पळला हा, ना याच्या पहिल्या अगोदर पळवलं नाही, नाही, आता आता नाही गेला. नाही पळत. म्हणलं शिकण पाहिलं झटका शिकणच खेळलो आम्ही त्याच्यावर. मग म्हणलं पुरा शिकण मध्ये 9 होऊ दे तर 3 फेऱ्यात टाकायचं, आणि आम्हाला फुल गॅरंटी होती 3 फेऱ्यात जाईन म्हणजे बैल 1 नंबर करणार. मग जसं 3 फेऱ्यात टाकलं, पहिलाच मैदान 1 नंबर केलं सम्राट सोबत. हा 3 फेऱ्या टाकायला म्हणजे आमचं थोडं भीती वाटत होती बा, कवळं वासरू आहे. हा त्या हिशोबानं आम्ही 3 फेऱ्याचं लई समजा त्याला ताण दिला नाही, आणि ते लागलं पळायला. आता आज नेमकं आता 2 दाती राहिलं. आता काही असं वय नाही त्याची. कमी होती. 3 वर्षाला बैल कमी येतो, 1-1.5 महिना अजून. 2.5-3 वर्षात दोन्ही पण मध्ये. एक आता एक मैदान झालं, तुम्ही ज्या मैदानावरून आले, दौंड तालुक्यात मैदान झालं, हा तिथं बावऱ्यासोबत पळाला, दोन तालुक्यात चिक्या सोबत पळाला. चिक्यासोबत. त्याच्या अगोदर खासुंदे मध्ये हा दोन तालुका. हा, त्याच्या मैदानात तर तिथं बावऱ्यासोबत पळाला. चिक्या सोबत पळाला दोन मध्ये, आणि इकडं फलटण साईडला बावऱ्यात पळाला. दोन्ही बावऱ्याने एक मैदान केलं होतं, त्या मैदानामध्ये काहीतरी 8वा नंबर घेतला, आणि लगेच या मैदानामध्ये चिक्या एक नंबर ऐका, घेतला. चिक्या आणि चिमण्या पळाले तिथं. तिथे 1 नंबर याय ना केला. बावऱ्या पण तिथं फायनलला होता, पण बावऱ्या 8व्या नंबरला उतरला होता.
कारण बरेच लोक म्हणत होते त्या बैला सोबत पायरा आहे, एक नंबर होईन का. बैलाच लय मोठं नाव झालं, कोणाचं? चिक्यासोबत. चिमण्याचं हा. लय मोठं नाव झालं. बावऱ्या सोबत पायरा करू नका लोकांचं असं म्हणणं होतं. पण आम्हाला फुल विश्वास आहे आमच्या बैलावर. बैल गुलालातला घेऊन एक नंबर 100% करणार आपला बैल. एखादा म्हातारा बैल बी टाकला तर तो काय गुलाल का? नाही म्हातारा नाही समजा बैल त्याला थोडा एवढा बी कमी नाही तो. गुलालातला कुठलाही बैल टाका तुम्ही गुलालातला बैल टाकून तर बैल नंबरात बैल कर. असं नाही ना की तो बैल चिमण्यामुळे मागे राहिला किंवा चिमण्या किंवा त्या बैलामुळे चिमण्या मागे राहिला असं विषयच नाही ना. प्रत्येक नाही. मैदानात गुलाल आहे. चिमण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, गाडी एवढी बनवून घेतो तो खाली तळातूनच का समोरच्या बैलाला पळणंच आहे त्याच्यासोबत. हा. समोरचा जर समजा थोडा कमी पळणारा असला तर त्याची याच्यात जर झोपला बैल तर त्याची गती वाढते 100% त्या बैलाची. त्याला पळणं जे खुल्ला पळवतो घेऊन बैलाला, साईडच्या बैलाला. जसं माणूस कसं मुलाला हात धरून पळतो तसं बैलाला धरून पळत. हो, समजदार आहे. बैलाला दाब देत नाही, काही नाही असं एकदम खुल्ला घेऊन पळवतो व्यवस्थित. तर समोरचा बैल कमी पडला ना, जिथं चिमण्याला जास्त गाडी वाढायला लावायचं, त्याच्यावर हात टाकलं गप्पा गाडी निघून जाते. तुम्ही कसं बॅलन्स कसं मेंटेन करता? कारण की बाकीच्या गाड्या तुम्ही पळवत नाही. तर बाकीची समोरची गाडी जर, कारण आपण घरचीच गाडी पळवतो नाही, जास्त करून. मग कसं जजमेंट जमतं तुम्हाला? चिमण्यासोबत दुसरा बैल ज्यावेळेस लागतो आपल्याला आपल्या बैलाच माहिती, त्या बैलावर जास्त ध्यान ठेवून आणलं ना, आपल्याला माहिती आपला बैल काय करतो. गाड्या जर घासायला लागल्या, चिमण्यावरती जास्त हात टाकला, गप गाड्या निघून वरती करून घेतो तो. हा. किती वर्ष झाले हो तुम्हाला ड्रायव्हर करायला? आता बरेच लहानपणापासूनच बैल आणतो मी. बरं. त्याच्यात तो वर जास्त वैशिष्ट्य सांगा ना. बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक ड्रायव्हर करायला लागले गाड्या चालवायला. काय वैशिष्ट्य असतं गाडी चालवण्याचं आणि काय नियम पाळले पाहिजे? आता बरेच जणांचे कोणाकोणाचे सगळ्याचे अनुभव वेगळा राहतो गाडी चालायला. कारण माझा वेगळा आहे, दुसऱ्या लोकांचा वेगळा आहे, आपल्या इकडे शिकणला वेगळा राहतो अनुभव. सगळ्याच जे त्याच्या पद्धतीनं हाणते गाडी. तर बरेच जण मला म्हणते गाडी हाणत नाही पण बैलच पळते. पण मी ज्या बी गाडीवर बसलो की एक पाऊल मी जास्तच गाडी पळणार. एखादी गाडी झाली का तिकडे अशी चिमण्यासोबत? आपलं वासरू दिले सिकंदर नावाचं. सिकंदर आपलं पार ते 3 मैदान आणलं शाखेरनं. 3 मैदान 1 नंबर केलं त्या हा. वासरा. तिन्ही मैदानात. आता वाटतं दुसरा ड्रायव्हर बसेल होता. किती नंबर होयास का? तिथं शेमेल थोड्यावरून मार खाल्ला गाडी. सेमीला गाडी पळली सिकंदर समजा पळली. फेरी 1 नंबर केलता त्या गाडीवर पण. शाखेरा असताना तिथं पण 1 नंबर करीत होता सिकंदर. तुम्हाला ते एक जजमेंट येऊन गेलं? थोडं आपल्या घरच्या बैलाचं सगळं त्याला माहित राहतं का आपला बैल कुठं आणायचं, काय करायचं. एवढं दुसऱ्या ड्रायव्हरला समजा दुसरे पण आणते, त्यांना एखादा मैदान मार खाऊन दुसऱ्या मैदानाला ते जजमेंट घेते. असं काही नाही का दुसरे पळत नाही बैल, पळवते दुसरे बी, पण डायरेक्ट अंदाज येत नाही गाडीचा ड्रायव्हरला समोरच्या. त्याच्यामुळे शाकीरचा म्हणल्यावर असा विषय ते आपले घरचे बैल असले, घरच्या बैलाकडे बघत नाही, ते समोरचाच बैल आणतो. समोरच्या बैलाला सगळं लक्ष देतं. ते घरच्या बैला त्याचं माहिती आहे का बा आपला बैल कुठंच कमी पडत नाही, जिथं आणायचं तिथं बैल बरोबर आणून घेतात. असं मित्रांनो, आपण होतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यात असणारा तळेगाव. या तळेगावने संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं. अशा तळेगावमध्ये आपण होतो आणि येण्याचं कारण तुम्हाला अगोदरच सांगितलं की चिमण्या राजा सम्राट हे त्रिदेव हे सध्या मैदान करताय आणि कुठेच थांबत नाही. यांचा प्रवास हा अखंड चालू आहे. कुठल्याही मैदानात गेले तर गुलाल आहे. त्यामुळेच आपल्याला वेळोवेळी इकडे ओढ लागते तळेगावला जाऊन चिमण्याचे हाल हवाल बघावं, राजा सम्राटचे हाल हवाल बघावं. म्हणूनच आज आपण गोठ्यावरती आलो. आता एक नवीन अपडेट आपल्याला 2 तारखेच्या कोरेगावच्या मैदानाच्या बाबतीत पण त्यांच्याकडनं भेटली. आणि चिमण्या विक्री केल्यानंतर काय परिस्थिती घरची होती किंवा काय कोणत्या गोष्टीला सामोरे गेले हे चारी भावंड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज मुलाखतीतून दिसून आल्या. बोला. आता आपलं चिमण्याचं म्हणजे आपण 37 बैल आणले त्याच्यात. बर, किती? 37. 37. आपण समजा 37 बैलाला घेऊन 1 नंबरचा मानकरी झाला चिमण्या. सेकंद मध्ये समजा इकडं 3 फेऱ्याच्या मैदानला 13 बैल आणली, बदलून 13.
आणि एक आमच्या घरच्या बैलात 3 वेळेस पळेल. समजा सम्राट मध्ये 2 वेळेस आणला. एकदा राजात पळवला होता, राजात 2 नंबर झाला. सम्राट मध्ये 1 नंबर झाला. इथं आता नाशिकला मैदान झालं, तिथं फायनलला समजा 7वा नंबर राहिला त्याचा. बाकी सगळ्या बैला समजा हे जे 13 बैल मी सांगू राहिलो 3 फेऱ्यात आणले, एकच नंबर केला त्याने 13 बैलात. ते सलग एका पाठीमागे. याच्या नेमकं स्पीड मागे कारण काय? स्पीड म्हणजे त्याला लय शिस्त आहे पळायची. आपण जेवढं म्हणलं तेवढा बैल पळतो. आपण समजा त्याला मापात पळवायचं एखाद्या वासरासोबत, तेवढाच बैल पळणार. आणि समजा मोठ्या बैला जर पळवला तर ते मोठ्या बैलाला तेवढाच गळा देणार. असं वैशिष्ट्य आहे चिमण्याचं. किती मोठा बैल घाला तुम्ही, त्याला हार नाही मानत ते त्याच्या साईडनं. कमी पळडाच नाही बा कुठंच का बाबा बैल आपला आज या तोंडाला कमी पळडा. पब्लिक न लागू द्या, कोणी कोण आता बावऱ्यासोबत पब्लिकनच लागेल होते चिमण्या साईडनं गाडी. तिथं पण पब्लिकनच केलं त्या नंबर. आणि ते आपले पुरतुरात दादाच्या बैलात आणला होता पायजामध्ये, तिथं पब्लिकलाच लागेल होती गाडी सेमीला. तिथं पब्लिकलाच पळाला. ते दोन्ही खांदी कोणी कोणी पळतो बैल, असला काही नाही का बा इथून आता इथं असं झालं आणि तिथं तच झालं, आपली गाडी या साईडला लागली, काहीच विषय नाही. समोरच्या बैलाकून काही चूक झाली तर चिमण्याची गाडी समजा काही गडबड होऊ शकते ना. चिमण्याकून चूक होत नाही अजिबात कुठल्याच गोष्टीची. चिमण्या असं बा दुसऱ्याला लोटून घालणार आणि दुसरा बैल त्याच्या अंगावर बी आला साईन करून घेतो, पण चिमण्या त्याच्या अंगावर जात नाही. असं 2 उड्या कमीच आहे त्याला बुडातल्या. हा, एकदम संयम घेऊन पळतो बैलाला. कोणत्याही 5व्या नंबराचा बैल घाला तुम्ही, चिमण्या 1 नंबर मध्ये आणतो त्याला. चला, धन्यवाद दोघी भावंड, तुम्ही आज उपलब्ध होते म्हणून मुलाखत संपूर्ण झाली. आणि कोरेगावच्या मैदानात, त्या मैदानाच्या अगोदरच तुम्हाला शुभेच्छा. तिथंही चिमण्याने गुलाल मिळवावं, नंबर करावं, कारण की एक मानाचं मैदान कोरेगावचं आणि पुसेगावचं हे मानाचं मैदान असतं. आणि आता कोरेगावच्या मैदानात 2 तारखेला चिमण्या कोणासोबत दिसणार आहे तर काही तुम्ही क्लिअर केलं नाही, पण चांगल्या बैलासोबत पायरा लागो आणि तिथं मैदान करो, याच सदिच्छा. धन्यवाद. चिमण्या को देखने को आए थे तुम? चिमण्याला बघायला आले होते? चिमने हमारे गांव का है ना, हमारे खाला का है. क्या काय नाव काय तुमचं? नवाज पठाण. नवाज पठाण. बर, कसा वाटतो चिमण्या नेमकं काय? एकदम 1 नंबर वाटतो एकदम. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव मोठं केलं, विशेष तुमच्या तळेगावचं जे छोटस गाव आहे त्या गावाचं कुठेतरी नाव मोठं केलं, रोशन केलं. नाही नाव रोशन केलं त्यानं. काय तुमच्या गावामध्ये चर्चा होती का चिमण्याची? हा, मग चर्चा होती पूर्ण. कशी चर्चा होती? काय झाली तर काय मग काय कशी चर्चा होती? लोक नेमकं नाव भैवर जळता की प्रशंसा करता? नाही, पसंत करता, सगळं करता, प्रशंसा करता. बर, मग गावाचं नाव रोशन होणार, मला काय आलं जाळण त्याला. पैसे लय कमवू राहिले ना ते. मग कमवल्या मुकद्दर मध्ये तकदीर राहते त्याला. बर, चिमण्यात काय वाटतं तुम्हाला? कधी कधी येता बघायला? रोज येता? रोज येते बघायला. इथे माणसं रोजचे माणसं येते त्याला बघायला. रोजचे किधर किधर के भी समजा. तुमच्या घरी आहे का बैला? नाही, आमच्या घरी नाही. तुम्हाला आवड आहे घ्यायची? आवड आहे, पण बैलगाडा शर्यतीची आवड आहे? जमत नाही ते. मैदानावर जाता का घरी? हा, मैदानावर जातो. तिथे तुमने गेला का तिथे त्यांच्या संग चालला जाता का? हा. बर, चला, धन्यवाद. धन्यवाद. क्या नाम है? नाम बताओ. जावेद पठाण, तळेगाव. बरं बरं, कुठले? तळेगावचेच का? तळेगाव वाडी आहे. हा. काय नाव बाई सोबत काही नातं आहे का? काही मित्र आहे? आमचं मराठी मध्ये दाजी आहे. और हमार में जीजा बोल. जीजा आहे. बर, मग चिमण्या तुमच्या घरातलाच म्हणावं लागल? बहिणीच आहे. बहिणीच आहे. तुमच्या घरात होती का चर्चा चिमण्याविषयी? हा, मग आमच्या घरातले पोरं सोर सगळे आमची म्हातारी ते सगळे लगे घ्यायचे. आवड आहे बा चिमण्यास? तुम्ही जाता का मैदानात कधी? हा, पहिले मी संघच इतिहास पहिल्यापासून. बर, पहिल्यापासून बैच्या अगोदर फॅन मीच इतिहास. काय बा फरक काय चिमण्यामध्ये तुम्हाला? आता बरेच दिवस त्याच्या सोबत आहे, बाकीच्या बैलांमध्ये त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो? बाकी बैलांमध्ये आणि याच्यामध्ये लई फरक आहे. कसा? त्यो पळच लई भारी त्याची चिमण्याची. त्यानं आमचं गावचं नाव तर लई
वर जायला आता लोक, समजा आता लोक तर काही जायला नव्हतं, हम्म. पण आता जितकं बोललं तितकं कमी आहे. चला, धन्यवाद.